तर दिल्लीमध्ये तरुणांवर लाठीचार्ज झाला आणि राऊतांनी इकडे सरकारवर घणाघात केलाय। 20 जुलै भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस आहे असं राऊतांनी म्हटलंय। सरकारच्या भ्याड कृतीतून भीती स्पष्ट दिसते आहे। 20 जुलै हा भ्याड दिवस घोषित केला जावा असं राऊतांनी म्हटलंय। तर चर्चेऐवजी सरकारनं दडपशाहीचा मार्ग अवलंबला। लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल कायर असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही जाहीर टीका केली आहे। आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली। जालियनवाला बागेत जनरल डायरनं गोळ्या घातल्या। इथे भाजपच्या जनरल कायरने लाठीमार केला, अश्रुधूर सोडला, लहान लहान मुलींचा आक्रोश पाहिला। यांना मुलं बाळ नसल्यामुळे किंवा जे आहे ते परदेशात असल्यामुळे सुरक्षित त्यांना आमच्या भारतातल्या मातीतल्या मुलांचं दुःख, त्यांच्या आईवडिलांचं दुःख आणि यातना कळणार नाहीत। म्हणूनच मी आज सांगितलं, कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीतला अत्यंत काळा दिवस होता, ब्लॅक डे। हा 20 जुलै हा दिवस यापुढे डरपोक दिवस म्हणून साजरा करावा, डरपोक दिवस। मला असं वाटतं जालियनवाला बागमध्ये ब्रिटिश जनरल डायर होता, त्यांनी ज्या प्रकारे तिथे जमलेल्या लोकांवर गोळीबार केला त्याच पद्धतीने काल दिल्लीमध्ये लाठीमार करणारे कायर होते। तो एक जनरल डायर होता आणि काल दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्जचा आदेश देणारे कायर होते।